लग्न होऊन कानडी घरात प्रवेश केला त्यावेळी घरातल्या काही पद्धती मला माहिती नव्हत्या आणि त्यामुळे काही पदार्थही माहिती नव्हते. हळूहळू घरातल्या मोठ्या बायकांकडून, सासूबाईंकडून या पद्धती शिकत गेले, पदार्थ शिकत गेले आणि त्या पदार्थांमागच्या आठवणीही बनत गेल्या. आमच्या कानडी ब्राह्मण घरात श्रावण लागला की घरात नागपंचमीची तयारी सुरू होते. पण बायकांसाठी नागपंचमीचा सण म्हणजे नागचौथी आणि ह्या सगळ्या सणाच्या सुरुवातीला घरभर दरवळणारा एक खास सुगंध असतो, तंबिट्टूचा. तंबिट्टू म्हणजे डाळ्याचे लाडू. पण या लाडवांची पद्धत थोडी वेगळी. सगळ्यात आधी डाळं अगदी खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर सुकं खोबरं भाजायचं, थोडे तीळ भाजायचे आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता यामध्ये गुळाचं प्रमाण खूप महत्वाचं. जितकं डाळं त्यापेक्षा थोडासा कमी गुळ. हा गुळ तुपावर नरम करून घ्यायचा. घट्ट पाक अजिबात करायचा नाही. गुळाला एक उकळी आली की त्यात डाळं, खोबरं, तीळ, शेंगदाण्याचं कूट असं मिश्रण आणि त्यात घातलेली वेलची पावडर हे सगळं छान एकजीव करून घेऊन तंबिट्टू वळायला सुरुवात करायची. पण इथेच या लाडवांचं खरं वैशिष्ट्य आहे. तंबिट्टू गोल नसतात, ते दंडगोलाकार असतात आणि असा सुंदर घट्ट एकसारखा दंडगोल वळणं हेच त्याचं खरं कसब आणि ते सुद्धा गरम गरम असताना. हे कसब सासूबाईंच्या हातात अगदी सहज होतं. त्यांच्या हातचे तंबिट्टू म्हणजे एकदम नेमके सुंदर दंडगोलाकार. आणि माझे लग्नाला 25 वर्ष झाली, पण अजूनही मला काही ते दंडगोल त्यांच्या हातासारखे वळता येत नाहीत. कुठे ना कुठेतरी काहीतरी चुकतंच. सासूबाईंना जाऊनही आता खूप वर्ष झाली, पण दरवर्षी तंबिट्टू करताना त्यांची आठवण मात्र अगदी ताजी होते. डाळ भाजल्यानंतर घरभर पसरणारा तो वास, तुपावर नरम होणाऱ्या गुळाचा सुगंध, वेलचीचा दरवळ आणि हाताने शेवटी वळलेल्या तंबिट्टूचा तो खास घमघमाट. आजही माझे तंबिट्टू त्यांच्या हातासारखे परफेक्ट होत नाहीत, पण तरीही मी दरवर्षी ते करते, कारण आता हा एक पदार्थ उरलेला नाही. माझ्या लग्नानंतर मी शिकलेल्या एका घराचा, एका परंपरेचा आणि एका आठवणीचा तो भाग झालाय. 25 वर्ष झाली, पण श्रावण लागला की घरात नागपंचमीची चाहूल लागते आणि माझ्या स्वयंपाकघरात तंबिट्टूचा घमघमाट सुरू होतो. नागचौथी येते, नागपंचमी येते आणि मग गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट पाहण्याचा तो सुंदर काळ सुरू होतो. काही परंपरा आपण अगदी परफेक्ट जपतो, पण म्हणून त्या टिकत नाहीत. त्या आपण प्रेमाने पुन्हा पुन्हा दरवर्षी करतो म्हणून टिकतात. माझे तंबिट्टू आजही कधी जरा वाकडे तिकडे जाडजोडे असतात, पण त्यांच्या प्रत्येक वळणात माझ्या सासूबाईंची आठवण असते आणि त्यांच्या प्रत्येक घमघमाटामध्ये माझ्या घरच्या श्रावणाची सुरुवात असते. हा आहे आमच्या घरचा तंबिट्टू, आमचा श्रावण, श्रावणाची, सणाची, आठवणींची सुरुवात.